नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आदरणीय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही आज सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आज सोन्याच्या भावामध्ये एक मोठी खळबळ उडालेली आहे। सोन्याचे भाव वधारले आहेत की कमी झाले आहेत? आजचे 18 कॅरेट, 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव काय आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त सोने चांदीचाच भाव नाही तर तुम्हाला सोनं कधी खरेदी करावं किंवा कधी खरेदी करावं नाही, ही वेळ सोनं खरेदी करण्यासाठी योग्य आहे की नाही हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला मग सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया आजचे चांदीचे भाव काय आहे। 1 ग्रॅम चांदीचा भाव आहे 263 रुपये। 8 ग्रॅम चांदीचा भाव आहे 2104 रुपये। 10 ग्रॅम चांदीचा भाव आहे 2630 रुपये। 100 ग्रॅम चांदीचा भाव आहे 26300 रुपये। 1 किलो चांदीचा भाव आहे 2,63,000 रुपये। कालपेक्षा आज चांदीमध्ये प्रति 1 किलो 10,000 रुपयाची घसरण बघायला मिळालेली आहे। आता इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाचा परिणाम आता सोने आणि चांदीच्या भावावर कमी होताना दिसत आहे, कारण 10 ते 12 दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांचे युद्ध चालू आहे आणि त्याचा परिणाम आपल्या सोने चांदीच्या भावावर, स्टॉक मार्केटच्या भावावर, शेअर मार्केट यांच्या भावावर सुद्धा पडत होता। तर तो परिणाम आता कमी होताना दिसत आहे। तर चला आपण लगेच बघूया 18 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय आहे। 1 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 12,385 रुपये। 8 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 99,080 रुपये। 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 1,23,850 रुपये। 100 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 12,38,500 रुपये। लगेच आपण 22 कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा बघणार आहोत। तर चला मग लगेच सुरुवात करूया। 22 कॅरेट सोन्याचा भाव आहे 1 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 14,702 रुपये। 8 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 1,17,616 रुपये। 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 1,47,020 रुपये। 100 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 14,70,200 रुपये। आता आपण 22 कॅरेट सोन्याचे भाव बघितले, त्याच्यामध्ये 1,280 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण बघायला मिळालेली आहे। जसं की आपण बघितलं होतं की युद्धाचा परिणाम आता कमी होत दिसत आहे, कारण चांदीच्या भावामध्ये सुद्धा घसरण बघायला मिळालेली आहे आणि सोन्याच्या भावामध्येही घसरण बघायला मिळालेली आहे। आपण लगेच 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे हे बघणार आहोत। त्याच्या अगोदर एकदा तुम्हाला एक छोटीशी माहिती देण्याची प्रयत्न मी करेल। जर तुम्ही आता आपण बघत असलेले सोन्याचा भाव हा भारतीय बाजारपेठेतील सराफा बाजारानुसार हा एक होलसेल भाव आहे। तुम्ही जेव्हा सोनं खरेदी करायला जाल तेव्हा तुम्हाला 3% GST द्यावं लागेल आणि त्याचे सोनं किंवा दागिने बनवण्याचे मेकिंग चार्जेस सुद्धा वेगळे द्यावे लागतील, कारण हे आपण बघत असलेले भाव हे भारतीय बाजारपेठेनुसार होलसेल भाव आहेत। नेहमी सोनं खरेदी करत असताना त्याच्या सोन्याच्या दागिन्यावरती हॉलमार्क्स असलेला चेक करून घ्या, कारण हॉलमार्क असलेले सोनं हे त्याची ओरिजिनल सोनं आहे याची आपल्याला हमी करून देतो आणि तुमची गुंतवणूक सुरक्षित असते। तर चला मग लगेच बघूया 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय आहे। 1 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 16,160 रुपये। 8 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 1,29,280 रुपये। 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 1,61,600 रुपये। 100 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 16,16,000 रुपये। आताच आपण बघितलेलं आहे की 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे। 24 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये सुद्धा थोडीशी घसरण बघायला मिळालेली आहे। 1,400 रुपयाची एक घसरण 24 कॅरेट सोन्यामध्ये बघायला मिळालेली आहे। जसं की आपण बघितलं की 3% GST तुम्हाला सोने किंवा चांदी याच्या भावामध्ये खरेदी करायला गेल्यावरती तुम्हाला त्याच्यावर 3% GST द्यावं लागेल, कारण आपण बघत असलेले भाव हे भारतीय बाजारपेठेनुसार होलसेल भाव आहेत। इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाचा परिणाम आपल्याला आपल्या भारतीय बाजारपेठेतील सोनं किंवा चांदीच्या याच्यावरती बघायला मिळत होता आणि तोच परिणाम आपल्याला शेअर मार्केट, स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंग करणाऱ्यांवरतीही सुद्धा बघायला मिळत होता, कारण की जेव्हा जगामध्ये 2 देशांमध्ये किंवा इतर काही देशांमध्ये लढाईचा किंवा युद्धाचा
भडका बघायला मिळतो तेव्हा आपल्याला त्याचे परिणाम सोनं किंवा चांदी याच्यावर बघायला मिळतो. कारण की त्याचा परिणाम इथं स्टॉक मार्केट, शेअर मार्केट आणि ट्रेडिंग करणाऱ्यांवर सुद्धा होतो. कारण आपले स्टॉक खाली पडतात आणि त्याच्यामुळे त्याचा भाव कमी होत जातो. आणि त्याचा परिणाम सोनं आणि चांदी याच्यावर त्याच्यामुळं होतो. कारण की सोनं किंवा चांदीचा याचा उत्पादन आपल्याला इराण या देशामध्ये जास्त बघायला मिळतो. कारण इराणमधून येणारे काही जहाजं किंवा ट्रान्सपोर्ट जे पण असतात ते काही त्याची प्रवास रोखला जातो, म्हणून त्याचा पुरवठा आपल्याला इकडं करता येत नाही. आणि ते तिकडून पाठवत असलेले सोनं किंवा चांदी आपल्याकडे येण्याचा प्रवास कमी होऊन जातो. त्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून त्याचा भाव हा कमी जास्त होत असतो आणि त्याचा प्रवाह आपल्या सोने किंवा चांदीच्या मार्केटमध्ये पडत असतो. तर आता चला बघूया, तुम्हाला जर सोनं किंवा चांदी खरेदी करायचं असेल तर तुम्हाला गुंतवणुकीसाठी कोणता मार्ग योग्य राहील. तर चला मग तुम्हाला लगेच सांगतो मी. चला सुरुवात करतो. तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सोनं खरेदी करून का ठेवायला पाहिजे, तर त्याची माहिती तर तुम्हाला देतो. जर तुम्हाला तुमच्या पैशाची सुरक्षितता किंवा सेफ्टी हवी असेल तर तुम्ही सोनं खरेदी करू शकता. जर तुम्हाला 5 ते 10 वर्षासाठी अशी जास्त दीर्घकाळ आयुष्यासाठी तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सोनं खरेदी करायला हवे. जर तुम्हाला जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेपासून, युद्ध किंवा महागाईपासून वाचायचे असेल तर तुम्ही सोनं खरेदी करून ठेवू शकता. कारण सोनं खरेदी केले तर भविष्यामध्ये त्याचा भाव वाढू शकतो आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच नफ्यामध्ये होऊ शकतो. तुम्हाला जर फक्त गुंतवणुकीसाठी जर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही गोल्ड ETF, फक्त गुंतवणुकीसाठी आणि नफ्यासाठी सोनं खरेदी करायचे असेल तर तुम्ही डिजिटल गोल्ड किंवा सॉव्हरजिन गोल्ड बॉन्डमध्ये सुद्धा गुंतवणूक करणे तुमचे फायदेशीर राहू शकते. तर चला बघूया, तुम्ही चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही चांदी कधी खरेदी करायला हवी. जर तुम्ही थोडीशी जोखीम किंवा रिस्क घेऊ करत असाल तर तुम्ही मध्ये गुंतवणूक करू शकता. चांदीचा वापर उद्योगामध्ये, विशेषतः इलेक्ट्रिक वाहने आणि सोलार पॅनलसाठी वाढत जात आहे. तुम्ही त्याच्या भविष्यामध्ये तुम्हाला भाव नक्कीच जास्त मिळू शकतो. मग तुम्ही याच्यासाठी चांदी खरेदी करून ठेवू शकता. आता तुम्हाला जसं काही माहिती आहे की जसे जसे दिवस पुढे जात आहेत तसे इलेक्ट्रिक वाहनेसुद्धा वाढत आहेत आणि सोलार पॅनलसुद्धा वाढत आहेत. त्याची एक चिप बनवण्यासाठी किंवा इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये बॅटरीची चिप बनवण्यासाठी चांदीचा वापर केला जातो. त्या चांदीचा वापर करण्यासाठी फ्युचरमध्ये चांदीची आवश्यकता पडू शकते. त्यामुळे त्याचा चांदीचा भाव जास्त वाढू शकतो. म्हणून तुम्ही चांदी खरेदी करून ठेवली तर तुमचं योग्यच होऊ शकतं. जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला भविष्यामध्ये जास्त टक्केवारीचा नफा हवा असेल तर तुम्ही नक्की सोनं किंवा चांदी खरेदी करू शकता. सध्या मार्केटमध्ये एकाच ठिकाणी सर्व पैसे न लावता तुम्ही 70% सोनं आणि 30% चांदी असं मिश्रण म्हणून एक गुंतवणूक करून ठेवणं एक आवश्यक उत्तम राहील. त्यामुळे तुम्ही सर्व पैसे एकाच जागेवर न लावता 70% सोनं किंवा 30% चांदी असं ही गुंतवणूक करू शकता. हे एक तुम्हाला खरेदी करण्यासाठी किंवा हे तुमच्यासाठी एक शहाणपणाचं ठरू शकते. गुंतवणुकीसाठी किंवा फायद्यासाठी करत असाल तर तुम्ही डिजिटल गोल्डसुद्धा घेऊ शकता. सॉव्हरजिन गोल्ड बॉन्डसुद्धा तुम्ही घेऊ शकता. गोल्ड ETF घेऊ शकता. डिजिटल गोल्डमध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता. कारण त्याचा फायदा तुम्हाला फ्युचरमध्ये नक्की होऊ शकतो. जर तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 रुपयापासून खरेदी करू शकता. तुम्ही तुमचे 1 रुपयापासून ते तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही त्याच्यात गुंतवणूक करू शकता. तुम्हाला त्याच्यामध्ये खूप फायदा होऊ शकतो. मित्रांनो, जो तुम्ही नफ्यासाठी सोनं खरेदी करत असाल तर तुम्ही प्रत्यक्ष सोनं घेण्याऐवजी सॉव्हरजिन गोल्ड बॉन्ड बी घेऊ शकता. त्यामुळे तुमचे दरवर्षी तुम्हाला 2-2.5% तुम्हाला व्याजदर मिळू शकते आणि 8 वर्षानंतर तुम्हाला त्याच्यात कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. तुम्ही अगदी 1 रुपयापासून त्यामध्ये गुंतवणूक करू शकता. आता आपण बघितलेले हे सर्व भाव किंवा तुम्हाला जेवढी माहिती दिलेली आहे ही एक माझी वैयक्तिक माहिती आहे. तुम्हाला जर सोनं किंवा चांदी खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच तुम्ही सोनं किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करा. आणि तुम्हाला जर सोनं किंवा चांदी खरेदी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बाजारपेठेतील, तुमच्या शहराच्या बाजारपेठेतील सोने आणि दुकानदारांपासून कनेक्ट राहणं गरजेचं असेल. कारण तुम्हाला सोनं किंवा चांदीचा भाव कधी कमी जास्त होऊ शकतो.
तुम्ही सोनं खरेदी करा, तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मग सोनं खरेदी करा. यूट्यूब किंवा दुसरीकडे व्हिडिओ बघून तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघून तुम्ही किंवा दुसऱ्या ऑनलाईन सोशल मीडियावरती भाव बघून सोनं खरेदी करायला जाऊ नका, कारण सोने किंवा चांदीचा भाव हा नेहमी बदलत असतो. तर चला मग व्हिडिओला इथं संपवतो आणि तुम्हाला योग्य माहिती मिळाली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.